पुढची बातमी. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत, तर दुसरीकडे राहुल गांधी यांना इंडिया आघाडीकडून विरोधी बाकावरती बसवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तर आज काँग्रेसच्या संसदीय मंडळाची बैठक होते आणि याच बैठकीत इंडिया आघाडीतून संसदेतील विरोधी पक्षनेतेपदी राहुल गांधी यांची निवड होण्याची शक्यता आहे. काँग्रेस आणि इंडिया आघाडीकडून याची आज अधिकृत घोषणा देखील होऊ शकते. प्रचार सभांमध्ये देखील राहुल गांधींनी आक्रमक असा प्रचार केला होता. महागाई, बेरोजगारी तसेच गरीब श्रीमंत दरी, जातीय राजकारणाचे मुद्दे ठळकपणे लोकांसमोर मांडले. त्यामुळेच इंडिया आघाडीची धुरा त्यांच्याच खांद्यावर असून विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी देखील आता त्यांच्यावरच सोपवली जाण्याची देखील शक्यता आहे. आज देशातील विरोधी पक्षनेत्याची घोषणा होऊ शकते. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत, तर दुसरीकडे राहुल गांधींना इंडिया आघाडीकडून विरोधी पक्षनेत्याच्या बाकावर बसवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं कळतंय. आज काँग्रेसच्या संसदीय मंडळाची बैठक होणार आहे आणि याच बैठकीत यावेळेस अधिकृत घोषणा केली जाऊ शकते.